नमस्कार माय फॅमिली। तर 304 गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर। 10 टप्प्यात चाव्यांचे वाटप झालेले आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। महाराष्ट्र मुंबई मंडळातर्फे 2020 मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र 304 गिरणी कामगार वारस यांना 9व्या व 10व्या टप्प्याअंतर्गत नुकतेच घरांच्या चाव्याचे वाटप करण्यात आले। वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन उपस्थित होते। तसेच बंद आजारी अशा 58 गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता विशेष कालबद्ध अभियान सुरू आहे। या अभियानाला गिरणी कामगार वारसांचा वाढता प्रतिसाद बघता या अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। 8 महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानाला गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने एकूण 1,06,851 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 87,695 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जाची छाननी करून पात्र अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे। 10 टप्प्यात चावीचे वाटप। आतापर्यंत 2020 मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किमतीचा मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या 1,774 गिरणी कामगारांना 15 जुलैपासून 10 टप्प्यात सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे। नव्याने कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही। मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्यातर्फे सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार वारस यांची पात्रता निश्चिती करण्याचे काम वेगात सुरू आहे। या गिरणी कामगार वारस यांची पात्रता लवकर निश्चित करून त्यांना सदनिकांच्या चाव्या देण्याचा प्रयत्न सुरू आहे। ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने यापूर्वी कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही। गिरणी कामगारांबद्दल हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।